नमस्कार मंडळी. तर आज मी बनवली होती सिंपल अशी फ्लावरची भाजी. बघू शकता खूप छान लागते, नक्की ट्राय करा. फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याचे तुकडे तुकडे करून घेतले आहेत. आता आपण गॅस पेटवून घेणार आहे आणि फ्लावरला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि फ्लावर शिजवून घ्यायचं आहे. फ्लावर शिजवून झाला की काय करायचं, आपल्याला कढई घ्यायची आहे. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण ॲड करायचं आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा आणि लसूण आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर चेंज झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करणार आहे आणि टॅमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे कांदा टॅमॅटो दोन्ही. नंतर त्याच्यामध्ये धना पावडर, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, सर्व मसाले आपण ॲड करून घेणार आहे आणि मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कांदा टॅमॅटोमध्ये. आणि थोडंसं पाणी टाकायचं कारण थोडंसं ग्रेव्ही झाली पाहिजे ना भाजीची. बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलं आहे. आता आपण शिजवून घेतलेला फ्लावर ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपण फ्लावर मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित फ्लावर मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही जास्त टाईम नाही लागत, 5 ते 10 मिनटात भाजी होऊन जाते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं कारण आपण पहिलं पण मीठ टाकलं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली झटकीपट एकदम फ्लावरची भाजी रेडी झाली आहे. बघू शकता खूप टेस्टी झालेली आणि साधी सिंपल भाजी एकदम. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.